महाराष्ट्रात कुठे चालणार फास्टॅग पास? पास काढताय, थांबा, किती ठिकाणी चालणार हे समजून घ्या, नाहीतर होईल नुकसान। 7,000 रुपये वाचवणारा फास्टॅग पास, पण महाराष्ट्रात किती उपयोगी? केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे। 15 ऑगस्ट 2025 पासून देशभरातील राष्ट्रीय महामार्गांसाठी एक नवीन 3,000 रुपयांचा फास्टॅग पास लागू होणार आहे। हा पास घेतल्यास तुम्ही एका वर्षात तब्बल 200 वेळा टोल न देता प्रवास करू शकता, म्हणजे वर्षभरात सुमारे 7,000 रुपये वाचतील, असं स्वतः गडकरी यांनी म्हटलंय। पण हा पास कुठे चालणार, याचा कोणाला होणार फायदा आणि काय आहेत अटी, ते जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती पहा। मात्र लक्षात घ्या, हा पास केवळ नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय महामार्गावर लागू होणार आहे। समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई पुणे एक्सप्रेसवे किंवा राज्याच्या अंतर्गत टोलसाठी हा पास चालणार नाही। तसेच हा फक्त खासगी कारसाठी आहे, व्यावसायिक गाड्या यामध्ये समाविष्ट नाहीत। महाराष्ट्रात एकूण 87 टोल प्लाझा असले तरी त्यापैकी फक्त 20 राष्ट्रीय महामार्ग आहेत, त्यामुळे नियमितपणे याच मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांनाच याचा फायदा होईल। इतरांनी हा पास काढण्याआधी विचार करून निर्णय घ्यावा लागणार आहे। कोणत्या राज्यात किती राष्ट्रीय टोल प्लाझा आहेत हे पाहण्यासाठी तुम्ही नॅशनल हायवे ऑफ अथॉरिटी ऑफ इंडियाच्या अधिकृत पोर्टल अर्थात tis.nhai.gov.in ला भेट देऊ शकता। होमपेजवरील टोल प्लाझाज या बटनवर क्लिक करून संपूर्ण माहिती मिळवू शकता। 15 ऑगस्ट 2025 पासून हा पास लागू होईल। योग्य विचार करून तुमच्या प्रवासाची योजना करा। अशाच माहितीपूर्ण माहितीसाठी पाहत राहा 9 न्यूज महाराष्ट्र। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी स्वीटी गायकवाड, नाशिक।